मुंबईतील काही सामाजिक संघटनांनी विरोध केल्यामुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेला सनबर्न फेस्टिवल मुंबईतील शिवडी येथील रितिबंदर या परिसरात आयोजित करण्यात आलेला आहे. हे समजल्यावर आम्ही ठरवलं की एवढा विरोध होत असलेला आणि एवढा विरोध होत असताना आयोजित होत असलेला हा फेस्टिवल पाहायला गेलंच पाहिजे. खरं तर हा फेस्टिवल गोव्यात होत असतो. या फेस्टिवलला परदेशातील नागरिक आवडीने सहभागी होतात, परंतु यावेळी हा फेस्टिवल आपल्या मुंबईमध्ये होत आहे. या फेस्टिवलमध्ये बाहेर देशातील कलाकार येतात आणि त्यांच्या कलेचे सादरीकरण करतात. या फेस्टिवलचे मुख्य आकर्षण आहे येथे असलेले लाइटिंग आणि मोठ्या आवाजात वाजणारे डीजे. तसेच आतमध्ये खाण्यापिण्याचीही व्यवस्था केलेली आहे. पिण्यामध्ये बियर आणि दारूचाही समावेश होतो. मुळातच या फेस्टिवलला विरोध करणाऱ्या संघटनांचा असा आरोप आहे की या फेस्टिवलमध्ये तरुणाई नशेच्या धुंदीत वावरतात. असो, तुम्ही समोर ही रांग पाहत आहात, ती आहे एंट्री पॉईंटची रांग. आता तुम्ही हा जो परिसर पाहत आहात तो आहे गेट नंबर 1चा परिसर. या गेटमधून आत गेल्यानंतर समोर आपल्याला दिसतो चेकिंग पॉईंट. त्या चेकिंग पॉईंटमधून चेक करून आतमध्ये सोडले जाते. आणि या फेस्टिवलमध्ये नेमके काय आहे ज्यासाठी तरुणाई एवढी गर्दी करते ते पहा. हा समोर दिसत असलेला बोर्ड आहे फेस्टिवलच्या पार्किंगचा. येथे 2 व्हीलरची पार्किंग 200 रुपये आणि 4 व्हीलरची पार्किंग 500 रुपये आहे. ज्या महाराष्ट्रात आपला शेतकरी हमीभावासाठी आंदोलन करत आहे त्या महाराष्ट्रात अशा कार्यक्रमात पाण्यासारखा पैसा खर्च होत आहे. हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवा. जय हिंद.